खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना शहापूर पोलिसांनी अवघ्या 2 तासात ताब्यात घेतलं। शहापूर पोलिसांनी तत्परता दाखवत खुनाच्या गुन्ह्यातील 3 आरोपींना अवघ्या 2 तासात ताब्यात घेऊन न्यायालयीन कारवाईसाठी हजर केले। या जलद कारवाईमुळे गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना यश आले। घटनेची हकीकत अशी आहे की दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी रात्रीच्या सुमारास तारदाळ गावच्या हद्दीत बालासा उद्योग समूह कारखान्यासमोर झालेल्या वादातून संतोष गोपाळ पांडा वय 36 सध्या राहणार शहापूर यांचा खून करण्यात आला। फिर्यादी वसंत सावळेराम शेजवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार कारखान्यातील कामकाजावरून मैताचा आणि आरोपीचा वाद झाला। आरोपींनी संगनमत करून संतोष पांडा यांच्यावर लोखंडी ड्रॉपिंग सपोर्टर व लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर दुखापत केली। यात तो ठार झाला। सदर घटनेत अटक केलेले आरोपी असे आहेत मनोज चंद्रमणी बेहरा वय 24, तपस नरोत्तम मेहर बेहरा वय 22, सिबाराम जंबेश्वर बेहरा वय 22 सध्या राहणार बालासा उद्योग समूह आझादनगर तारदाळ मूळगाव ओडिशा असे गुन्हा घडल्याची माहिती मिळताच गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 2 तासात आरोपींना ताब्यात घेतलं। त्यांना तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांची 3 सप्टेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक कोल्हापूर योगेश कुमारजी गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक गड विभाग अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी इचलकरंजी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, पोलीस उपनिरीक्षक महावीर कोटे व त्यांच्या पथकातील कर्मचारी अविनाश मुंगजे, प्रमोद भांगरे, सतीश कुंभार, शशिकांत ढोणे, रोहित डावळे, आयुब गडकरी, अर्जुन फातले, महेश शेळके, अभिषेक चव्हाण, इम्रान मुल्ला आदींनी सहभाग घेतला। शहापूर पोलिसांच्या जलद कारवाईमुळे आरोपी पकडले गेल्याने परिसरात समाधान व्यक्त होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।